नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला फक्त साहित्य लागणार आहे. 2 बटाटे घेतले, रवा आणि 2 हिरव्या मिरच्या. आता बटाट्याची व्यवस्थित साल काढून घेते. सर्व बटाट्यांची व्यवस्थित साल काढून घेते आता. व्यवस्थित साल काढून घेतली आहे. आता आपण बारीक कट करून घेऊ. जास्त बारीक कट करायचे नाही, याच पद्धतीने कट करून घेते. बटाटे कट करून घेतलेत. आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. इकडे बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. आता हे साईडला ठेवून घेऊ. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात काढून घेते आता बटाटे. रवा, थोडंसं पाणी पण टाकते. 2 हिरवी मिरची. आता हे सर्व बारीक करून घेऊ. हे बघा, अजून आपल्याला पाण्याची गरज आहे, पण मी पाणी नाही टाकू आपण आता. मी छाछ वापरणार आहे. तुम्ही वाटल्यास दहीचा वापर करू शकतात. थोडीशी ताक टाकते. आता परत व्यवस्थित बारीक करून घेऊ. हे बघा, व्यवस्थित बारीक झालंय. भांड्यात काढून घेऊ आता. बेसन पीठ घेतलंय. आता सर्व परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गाठी मोडून घ्यायच्या आहेत सर्व. सर्व गाठी मोडून घेतल्या आहेत. साहित्य टाकून घेऊ आपण. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, इकडे तेल गरम करून घेतलंय. जिरे मोहरीची फोडणी देऊन घेते. फोडणी पण आपल्याला याच्यात टाकायची. आता सर्व परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडासा खाण्याचा सोडा टाकून देते. तुम्ही हवं असल्यास इनोचा सुद्धा वापर करू शकता. आता परत मिक्स करून घेऊ. इकडे ताटली घेतली आहे. तेल लावून घेते ताटलीला. व्यवस्थित तेल लावून घेऊ ताटलीला. आता सर्व मिश्रण ओतून घेऊ ताटलीत.
सर्व मिश्रण ओतून घेतलं आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर परत टाकून घेते. कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, ते पण उकळलं आहे. आता आपण शिजायला ठेवून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. फुल गॅस केला आहे, फुल गॅसवरच शिजवायचं आहे आपल्याला. बघा आपला ढोकळा शिजला आहे का बघून घेऊ आपण. बघू शकतात व्यवस्थित फुलला पण आहे आणि शिजला आहे. काढून घेते आता, गॅस बंद करते. कट करून घेऊ आपण आता. तुम्ही पाहिजे ना त्या आकारात कट करू शकता. मी या पद्धतीने कट करून घेते. कट करून घेतला आहे. काढून घेऊ आपण आता. बघू शकतात हा बघा किती छान जाळी पडली आहे. इकडे तावा पण ठेवून घेतला आहे. तेल टाकून घेते. तावा गरम झाला आहे. थोडीशी मोहरी, जिरे, थोडीशी लाल मिरची. आता आपण बनवलेला ढोकळा पण टाकून घेऊ. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित टाकून घेतलं आहे. आता व्यवस्थित शेकून घेऊ आपण. सर्व पलटवून घेऊ आपण आता. बघू शकता किती छान शेकले गेलेत. हे बघा व्यवस्थित शेकून झालं आहे. बघू शकतात. आता काढून घेऊ आपण ताटलीत. गॅस बंद करून घेते. हा बघा आपला बटाट्याचा ढोकळा बनवून तयार आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. बघू शकतात किती छान झाला आहे आपला. कोणीच म्हणणार नाही की आपण बटाट्यापासून बनवला आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान होतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.